लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, जर तुमची केवायसी करताना केवायसी चुकली असेल तर आता अजिबात काळजी करू नका. तुमच्या मोबाईल मधून तुम्ही तुमची केवायसी दुरुस्ती करू शकता. आज 6 फेब्रुवारीचा हा GR तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. केवायसी दुरुस्ती चालू झालेली आहे. तुमच्या मोबाईल मधून केवायसीची दुरुस्ती कशी करायची, चला एका मिनिटामध्ये सांगतो. तर सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून ladkibahn.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे पहा एक ऑप्शन नवीन आलेला आहे. ही ई-केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडलेले आहेत. ज्यांनी काही जणांनी होय काही जणांनी नाही असं केलेलं आहे. हा जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला दुरुस्ती करण्यासाठी. क्लिक केल्यानंतर इथे फॉर्म ओपन होईल. आता इथे लाभार्थी आधार नंबर विचारलाय. लाडक्या बहिणींनी आपला आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि कॅप्चा आहे तसा टाकून मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांचीच केवायसी इथे करायची आहे आणि त्यांचीच केवायसी होईल. आता OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर पहा OTP जाईल. जर OTP नाही गेला तर तुम्हाला केवायसी करायची गरज नाही, पण ज्यांचा OTP जातोय तर तुम्हाला केवायसीची दुरुस्ती करायची आहे, लक्षात ठेवा. तर OTP पाठवला तर OTP येईल. जो OTP आलाय तो इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन इथे दिसतील, A आणि B. आता याच्यामध्ये तुम्ही वाचून घ्या. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायमस्वरूपी कर्मचारी विभाग उपक्रम मंडळ भारत किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत, त्यामुळे नाहीच सिलेक्ट करायचंय. पहिल्यांदा तुम्ही होय सिलेक्ट केलं असेल, पण आता लक्षात ठेवा दोन्ही ऑप्शन नाही सिलेक्ट करायचंय. पहिला A ऑप्शन नाही आणि दुसरा आहे माझ्या कुटुंबातील सदस्य जे काही कायमस्वरूपी कर्मचारी असतील, सरकारी कर्मचारी असतील, निवृत्ती वेतन घेत नाही. दोन्ही ऑप्शन नाही करायचे आणि ऍक्सेप्ट करायचं A आणि B चा ऑप्शन आणि सबमिट करायचं. तुमची केवायसी झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही केवायसी आपली दुरुस्ती करू शकता. महत्वपूर्ण व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.